जिच्या बापानं हॉटेल मधल्या टेबलावरती फडकं मारून स्वाभिमानाने जिंदगी काढली, जिच्या आईनं चादरीच्या कारखान्यात मोलमजुरी केली आणि आज सुद्धा पाऊस पडल्यानंतर गळणाऱ्या पत्र्यांच्या मधून पावसांच्या धारांचा अभिषेक होतो, अशा गोरगरिबाच्या एका मागासवर्गीय दलित समाजाच्या मुलीला शिवसेनेचा आवाज बनून या दसरा मेळाव्यामध्ये बोलायची संधी दिली, याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी मनापासून आभार मानते. आयुष्यभर बाबासाहेबांच्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलं. माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबात बाबासाहेबांचा विचार आहे, पण माझ्या काळजाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे, हे मी या ठिकाणी स्वाभिमानानं सांगते. म्हणजे मर्दांचं एकच ठिकाण. आज 57 वर्षांची परंपरा असणाऱ्या या दसरा मेळाव्याच्या पावन विचार मंचावरून मी सवाल उपस्थित करते की मर्द कुणाला म्हणायचं? फक्त 2.5 तास मंत्रालयामध्ये जाणारा हा मर्द नसतो, तर रात्रीच्या 2:30-3 वाजेपर्यंत जनतेच्या सेवेसाठी काम करणारा हा खरा मर्द असतो. बाप चोरला म्हणणाऱ्यांनो, तुम्हाला माझा सवाल आहे. अख्खी मुंबई पुराच्या पाण्यात बुडाल्यानंतर आपल्या बापाला, या महाराष्ट्राच्या बापाला पुराच्या पाण्यात सोडून पाळणारा मर्द नसतो रे, तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी छाताडावरती लाठ्या काठ्या सोसणारा, केसेस अंगावर घेणारा खरा मर्द असतो. सत्तेसाठी मुजरा करणारा मर्द नसतो. अफजल खानाच्या समाधीवरचं अतिक्रमण उद्ध्वस्त करणारा, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करून सन्माननीय नामदार एकनाथभाई शिंदेना साथ देण्यासाठी हे सगळेजण इथे जमलेले आहेत. महिलांना सन्मान देणार बाळासाहेब ठाकरेंची महिला आघाडी, ज्यांनी महिलांना रणरागिणी बनवलं. महिलांना सन्मान देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनी महिलांना नेतेपदावर बसवलं आणि आमच्या आदरणीय भावनाताई गवळी असतील, पहिल्यांदा महिलांना नेतेपद दिलं आणि पहिल्यांदा महिला सचिव बनण्याचा मान आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदेंना दिला. अरे काय म्हणते ती बाई? अचकट विचकट हावभाव करून काय म्हणते की बायका चप्पल घालत नाहीत, बायका जीवाला काही खात नाहीत. मी विचारलं तर म्हणतात कशा? आई बसली. आईच बसते का? बाप बसत नाही का कधी? मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असणारी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या बद्दल अचकट विचकट हावभाव करून बोलणारी ही बाई, शिवसेना प्रमुखांना थेरडा म्हणणारी ही बाई, जर उद्धव ठाकरे ती जर तुमच्या शिवसेनेचा चेहरा असेल तर तू तुमच्या जिंदगाणीवरती. जर तुम्ही अशा बाईच्या पदरात राजकारण चालवत असाल, अरे कोण कुठला शर्जील उस्मानी पुण्यामध्ये येतो, हिंदू धर्माला बोलतो, तुम्ही त्याच्यावर कारवाई करत. अरे कोण कुठला ओवेसी महाराष्ट्रात येतो, औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं उधळतो, औरंगजेबाला बाप म्हणतो, तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही. आणि त्याच वेळेला हिंदुत्व विरोध करणाऱ्या या लोकांना जर तुम्ही शिवसेनेत सन्मानाचं स्थान देत असाल आणि जर सिल्वर ओकची गुलामगिरी करून, सोनिया गांधींची गुलामगिरी करून जर राजकारण चालवत असाल, तर उद्धव ठाकरे माझा तुम्हाला सल्ला आहे, ठाकरे आडनाव लावायचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही इथून पुढे वाकरे आडनाव लावा, कारण ह्या लोकांच्या पुढे वाकण्यामध्ये तुमची जिंदगी गेलेली आहे. कोण कुठला संजय राऊत, तो काय म्हणतो डुप्लिकेट माल. अरे बाबा, पहिल्यांदा तू स्वतःच इमान तपासून बघ. ह्या संजय राऊतला तर वेड्यांच्या इस्पितळामध्ये नेऊन शॉक ट्रीटमेंट देण्याची गरज आहे, कारण कुंकू धन्याचं आणि मंगळसूत्र गण्याचं असा संजय राऊताचा कारभार आहे. भाकरी मातोश्रीची पण चाकरी शरद पवाराची असं करणाऱ्या या संजय राऊतांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. ओसाड नगरीचा युवराज आदित्य ठाकरेंनी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना आव्हान दिलं. अरे बाबा, तुझी नाईट लाईफ मौज मस्तीची, नाईट लाईफ आणणारा तू. मला सांगा, अरे पेंग्विन आणणारा मर्द नसतो रे, तर अफजल खानाचा कोथळा काढणारी शिवरायांची वागणखा आणणारा खरा मर्द असतो. आणि ते धाडस एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवलं. आदित्य ठाकरेंनी किती ही आव्हानं दिली आणि त्याच वेळेला सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी
सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. काही दिवसांपूर्वी शाहरुख खानचा सिनेमा आला होता, ज्यामध्ये शाहरुख खान म्हणतो की बेटे को हात लगाने से पहले बाप से बात कर. आज या ठिकाणी मला सांगायचं की जे लोक आम्हाला मिंधे म्हणतात, अरे 2.5 वर्ष घरात बसून तुमचे कोणते धंदे चालले होते? आम्ही मिंधे नाही आहोत, पण तुम्ही गंदे आहात. 1.25 वर्षामध्ये बघा, 2.5 वर्षात 2.5 कोटीचा मुख्यमंत्री सहायता निधी दिला, पण आज 1.25 वर्षामध्ये 125 कोटींचा मुख्यमंत्री सहायता निधी दिला गेला. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांच्या पर्यंत लाभ पोहोचतायत. आणि अशा अनेक योजना की ज्यामध्ये महिलांना एसटी मध्ये 50% तिकिटामध्ये माफी दिली गेली. 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना पूर्ण तिकिटांची माफी करण्यात आली. या अशा अनेक योजनांच्या माध्यमातून रात्री 2:30, 3 वाजेपर्यंत काम करत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे गोरगरिबांची सेवा करतायत. 22 महिन्याचं लेकरू घेऊन एक मुस्लिम भगिनी येते आणि म्हणते की साहेब, तुम्ही नसतात तर माझं लेकरू जगलं नसतं. मुख्यमंत्री साहब की दुआ है, इसलिए बेटी का नाम दुआ रखा है, असं ती मुस्लिम भगिनी म्हणते. आज एखाद्या ठिकाणी एखाद्या शिवसैनिकावरती संकट येतं, त्यावेळेला साहेब उभे राहतात. आज मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय की ही मूठ मी वळली आहे. या महाराष्ट्रातल्या एका सर्वसामान्य घरातल्या गोरगरीब मुलीनं ही मूठ वळली आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350-400 वर्षापूर्वी जिजाऊंनी मूठ वळली आणि सांगितलं की माझ्या पोटी जन्म घेणारा मुलगा हा छत्रपती बनेल. हीच मूठ छत्रपती शिवरायांनी वळली आणि भवानी तलवार पेलली. हीच मूठ सावित्रीमाईंनी वळली आणि स्त्रियांचं शिक्षण सुरू केलं. हीच मूठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी वळली आणि गर्व से कहो हम हिंदू है म्हणत गर्जना दिली. हीच मूठ धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी वळली आणि हिंदुत्वाचा जागर सुरू केला. आपल्याला सगळ्यांना तेच सांगायचंय की हीच मूठ आपल्याला वळायची आहे की हे भी बगावत की बघा, तलवे चाटने के लिए तो सिर्फ जीभ काफी होती है.